अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात देहविक्रीच्या संशयावरून पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। महिलांना जबरदस्तीनं अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आलाय। तर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 8:45च्या दरम्यान शेवगाव नेवासा या मार्गावरील सूर्या लॉजिंगमध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता पवार यांनी फिर्याद दिली आहे। त्या फिर्यादीवरून नारायण झाडे, विशाल व्यवहारे, प्रवीण लांडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीनुसार आरोपींनी पीडित महिलांना लॉजवर बोलावून त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली। त्यानंतर पुरुष ग्राहकांना तेथे बोलावून पैशाच्या मोबदल्यात महिलांकडून देहविक्री करून घेतली जात होती। तसेच महिलांना बळजबरीनं अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जात असल्याचंही समोर आले। या व्यवहारातून मिळणाऱ्या पैशातून काही रक्कम महिलांना देऊन उर्वरित रक्कम आरोपी स्वतःकडे ठेवत असल्याची माहिती उघड झाली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाच अटक करण्यात आली नाहीये। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर सोलाट, न्यूज टुडे 24, शेवगाव, अहिल्यानगर।